चला तर मंडळी, आज आपण गवारीच्या शेंगांमध्ये बेसन पीठ टाकून कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तर तुम्हाला पुढे समजेलच। पण आजची रेसिपी ना खाणारे फक्त खातच राहतील इतकी चविष्ट आणि जबरदस्त असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर नॉर्मली भाजीला आपण जशा गवारीच्या शेंगा मोडतो तशाच प्रकारे इथे आपल्याला शेंगा मोडून घ्यायच्या आहेत। शेंगा मोडून स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर इकडे पॅन मध्ये तेल घालायचं। 1 चमचा तेल घालून घेतलं। तेल थोडंसं गरम झालं की त्यावरती मोडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आपल्याला टाकून घ्यायच्या आहे। यामध्ये पाणी अजिबातच जाऊ द्यायचं नाही, पाण्याशिवाय आपल्याला इथे गवारीच्या शेंगा ह्या फ्राय करून घ्यायच्या आहे। तर संपूर्ण गवारीच्या शेंगा टाकून घेतल्या तेलावरती 1 मिनिटासाठी आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने भाजून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। मिठामुळे आपल्या गवारीच्या शेंगाला अतिशय रुचकरपणा व चविष्टपणा येतो, त्यामुळे ना मीठ थोडंसं घालायला विसरू नका। आता मीठ घालून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या शेंगांना एकसारखी टेस्ट येईल। त्यासाठी अशा पद्धतीने मीठ टाकून घेतल्याच्या नंतर शेंगा थोड्याशा परतवून घेतल्या। इथे मी ही प्रोसेस करत असताना हाय हीट वरती केलेली आहे, जेणेकरून चव खूप छान येते। त्यानंतर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम जे आहे ते मीडियम करायचे आहे आणि 2 मिनिटे झाकण ठेवून ह्या शेंगा भाजून घ्यायच्या। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तर पाहू शकता मस्त अशा शेंगा आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता इथे तुम्ही गॅस बंद केला तरी सुद्धा चालणार आहे, कारण आपल्या शेंगा ज्या आहेत ते व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे। तुम्हाला अगदी थोडंसं वरती उलटण्यावरती घेऊन दाखवलं ना तर प्रत्येक शेंगेला डाग पडलेला आहे, म्हणजेच आपल्या शेंगा व्यवस्थित अशा भाजल्या गेल्यात। आता 70% शेंगा आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहे, जास्त प्रमाणात सुद्धा भाजायच्या नाही। आता शेंगा भाजून झाल्याच्या नंतर एक साईडवरती करून ठेवायच्या, कारण पॅन खूप गरम आहे। त्यानंतर इकडे लागेल मिक्सरचं भांड। आता इथे छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे। इथे आपल्याला ह्या रेसिपीसाठी कांदा मोजकाच वापरायचा आहे, खूप जास्त कांदा वापरायचा नाही। त्यामुळे इथे मिडियम साईजचा एक छोटासा कांदा आपण सोलून घेतला, अशा पद्धतीने कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपण एक सिक्रेट छोटंसं वाटण तयार करणार आहोत। हे वाटण घातल्यामुळे ना हा पदार्थ आणखीनच रुचकर होतो। त्याचबरोबर इथे भरपूर असा गावरान लसूण आपण टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे 1 इंच आलं देखील घालून घ्यायचं आहे आणि आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरला छान दरदऱ्या पिसून घ्यायच्या, वाटून घ्यायच्या आहे। इथे हे वाटण वाटत असताना आपल्याला खूप बारीक करायचं नाही, पाहू शकता असं दरदर वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा हा पदार्थ बनवू ना तेव्हा त्यामध्ये घातलेला कांदा लसूण हे थोडंसं दरदर असायला हवं। इकडे लगेचच कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। तेलावरती जिरा मोहरी घालून घ्यायची, चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे। इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट वापरायची नाही, कारण आपण आलं आणि लसूण कांद्यासोबत बारीक केलेलं आहे। त्यानंतर हा संपूर्ण वाटण यामध्ये घालून घेतलं की आपल्याला तेलामध्ये चांगलं तेल सुटेस्तवर परतवून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्ही पाहू शकता कांद्याने संपूर्ण तेल अब्झॉर्ब केलेलं आहे, पण जसं जसं तो परतत जाईल ना तसं तसा कांदा आपलं तेल सोडायला सुरुवात करतो आणि जसं या मसाल्यामधून तेल वेगळं व्हायला सुरुवात होईल तसंच आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे, परंतु याला छान असं भाजून घ्यायचंय। तर 2 मिनिटे हा मसाला तेलावरती भाजून घेतलाय आणि पाहू शकता त्याने एक्स्ट्राचं तेल जे आहे ते सोडलं आलं आहे। त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला इथे ह्या मसाल्याचा किंवा वाटणाचा कलर बदललेला दिसत असेल। त्याचमध्ये आपण आज कुठेही वाटण किंवा शेंगदाण्याचा कुटाचा वापर करणार नाहीत। तर शेंगदाण्याचं कूट न वापरता आज आपण कशी भाजी बनवणार हे तुम्हाला पुढे समजेलच। त्याचबरोबर इथे घरगुती मसाला, लाल तिखट, गरम मसाला, पाव चमच हळद घालून घेतली। आता इथे मसाले तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही वापरू शकता। संपूर्ण मसाले टाकून झाले की तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे। तेलामध्ये छान खमंग वास यायला लागला की यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ। कळलं ना आज आपण सिक्रेट काय वापरून बनवतोय? तर शेंगदाण्याच्या कुटाच्या जागी आपल्याला इथे 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि ते देखील आपल्याला या मसाल्यांसोबत चांगलं भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला शेंगदाण्याच्या कुटाच्या जर भाज्या आवडत असतील ना तर ही ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता। आता या पद्धतीने कुठली भाजी बनवू शकता ते देखील मी तुम्हाला सांगते। तुम्ही मटकीची भाजी बनवू शकता, बटाट्याची भाजी बनवू शकता, वटाणा बनवू शकता, हरभरा बनवू शकता। भरपूर अशा भाज्या आहेत ज्या तुम्ही या वाटणापासून बनवू शकता, म्हणजेच तुम्हाला शेंगदाण्याचा कूट स्किप करून अशा पद्धतीच्या भाज्या खायला मिळतील। तर इथे आपण एक मीडियम साईजचा बटाटा सालं काढून कट करून घेतला होता, तो देखील इथे टाकून घेतला। त्यानंतर ज्या भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आहेत त्या देखील आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे। गवारीच्या शेंगा आपण भाजून घेतलेल्या असल्यामुळे लास्टला टाकत आहोत। आता त्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे।
तसंच आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ देखील वापरायचं आहे. तर इथे ना आपण सुरुवातीला थोडं मीठ घातलेलंच आहे, परंतु इथे चव येईल इतकं मीठ घालून घ्यायचं. सुरुवातीचं मीठ घातलेल्याप्रमाणे बेतानेच इथे मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाटा व गवारीच्या शेंगा छान अशा मिक्स करून परतवून घ्यायच्या आहे. अगदीच अर्ध्याशा मिनिटासाठी आपल्याला हे आता परतवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, परंतु सुरुवातीला थोडंसं परतवून घेतलं ना की बटाट्याला आणि गवारीच्या शेंगाला छान अशी चव या मसाल्याची येते. त्यामुळे चांगलं असं परतवून घेतलेलं आहे. आता इथे मस्त असं परतलेलं आहे. यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. तर शक्यतो उकळलेलंच पाणी किंवा गरम पाण्याचाच या भाजीसाठी आपल्याला वापर करायचा आहे. तर भाजीला ना तुम्हाला जास्तीचा मसाला भाजायची किंवा शेंगदाण्याचा कूट वापरायची काहीच गरज नाही. अगदी झटपट आणि इन्स्टंट वेगळ्या चवीची जबरदस्त अफलातून अशी मिक्स आज आपण गवार बटाटा मिक्स भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही कुठलीही मिक्स किंवा सिंगल भाजी या अशा पद्धतीने बनवू शकता. तर तुम्हाला एक भाजी तर मी दाखवलेलीच आहे, त्याचबरोबर तुम्ही अन्य कुठल्याही भाज्या या पद्धतीने बनवू शकता हेही तुम्हाला सांगितले. त्यामुळे या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच कळवा. तसंच तुम्ही आपली ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहिलं ते देखील मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर मस्त अशी 2-3 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. मंद गॅसवरती भाजी शिजलेली आहे. आता बटाटा आपण चेक करूया. बटाटा देखील छान असा शिजल्या गेलेला आहे, म्हणजेच आपल्या संपूर्ण भाज्या मस्त शिजल्या गेलंय. तर आता इथे पहा जास्त तरी आलेली नाही, कारण आपण कमीत कमी तेलामध्ये ही भाजी बनवलेली आहे. सगळ्यात शेवटून भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर मंडळी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या पद्धतीने मी आज भाजी बनवायला दाखवलेली आहे. बरेच जण तुम्हाला चटपटीत भाज्या दाखवतात, पण त्यासाठीचं लागणारं वाटण साहित्य हे कुठेही आपण वापरलेलं नाही आणि अगदी सहज घरात अवेलेबल असणाऱ्या गोष्टींपासून होणाऱ्या अन्य वेगवेगळ्या भाज्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. आणि तुमच्या वेगवेगळ्या बनवलेल्या या पद्धतीच्या भाज्या कशा झाल्या मात्र ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. ते कमेंट कशी करायची तर या व्हिडिओच्या खाली येऊन तुम्ही मला कमेंट करू शकता. तर चला मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर आता भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे, तुम्ही खायला घेऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ आणखीन तुम्ही शेअर केला नसेल तर लगेचच करून घ्या. तसंच मित्रपरिवारासोबत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. तसंच बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. हो, हे सगळं करताना तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलंय की नाही हेही चेक करून घ्या. नसेल केलं तर लगेचच करून घ्या. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. त्यापर्यंत बनवा, खा आणि तुमची रेसिपी परफेक्ट किंवा किती छान झालती हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका, कारण तुम्ही तुमचं बनवलेली रेसिपी कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि माझ्याही रेसिपीची कमेंट करून म्हणजे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत कळवू शकता. तर चला कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.